कोरोना महामारीच्या काळात रक्ताच्या नात्यांनी सुद्धा ज्यावेळी रुग्णांकडे पाठ फिरवली होती त्यावेळी आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर आणि परिचारिका राबत होत्या। कोरोना काळात लोकांना देवासमान वाटणाऱ्या या परिचारिकांच्या योगदानाचा सरकार आणि समाजाला सुद्धा विसर पडल्याचं चित्र निर्माण झालंय। आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारं एस न्यूजचं हे विशेष वृत्त। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सगळीकडे विनाशकारी वातावरण असताना इटलीत फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी महायुद्धातील जखमी सैनिकांची शुश्रूषा केली। यातून त्यांनी सेवाभावाचं दर्शन घडवत आधुनिक नर्सिंगचा पाया रचला। म्हणूनच त्यांचा 12 मे हा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो। आज या निमित्तानं एस न्यूजच्या माध्यमातून परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आमचा हा प्रयत्न। वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या परिचारिकांचं योगदान नेहमीच वाखाणण्यायोग्य राहिलंय। कोरोनासारख्या महामारीच्या काळात त्यांनी दिलेलं योगदान खूप मोलाचं होतं। कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या जवळचे सुद्धा जेव्हा दूर गेले होते त्यावेळी परिचारिका मात्र कर्तव्य भावनेनं राबत होत्या। कोरोना काळात आपल्याकडील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील अनेक त्रुटी उघडकीला आल्या। यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव ही एक प्रमुख त्रुटी होती। ही त्रुटी भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं काही परिचारिकांना कंत्राटी पद्धतीनं नेमणूक दिली, पण यातील अनेक परिचारिकांना शासनाच्या सेवेत कायम करणं दूरच त्यांनी जीव धोक्यात घालून केलेल्या कामाचा मोबदला सुद्धा पूर्णपणे देण्यात आलेला नाही। आम्ही 500 नर्सेस इथं काम करत आहोत, पण रुग्णसंख्येच्या प्रमाणात नर्सेसचं प्रमाण कमी असल्याने आवश्यक तेवढी क्वालिटी नर्सिंग केअर आम्हाला देता येत नाही। तसेच करोना काळापासून आम्ही इथे काम करत असून देखील करोना काळातील भत्ताही आम्हाला दिलेला नाही आहे। अजून NRHM अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी अजूनही केलेले नाही आहे। माझी एक समस्या अशी आहे की आम्ही सर्व नर्सिंग स्टाफ रुग्णाच्या 24 तास जवळ कार्यरत असतो, 24 तास रुग्णांची सेवा करत असतो, परंतु आम्ही कोविड काळामध्ये अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये काम केलेलं आहे। आमची मुलं बाळं घरी सोडून किंवा रात्रीच्या आम्ही ड्युट्या केलेल्या आहेत, तरी आम्हाला कोविड काळामध्ये शासनानं कोणताही भत्ता दिलेला नाही। तर तो भत्ता मिळावा आम्हाला, शासनाने याची योग्य दखल घ्यावी। तसेच कोविड काळामध्ये NRHMच्या ज्या जागा भरलेल्या आहेत शासनाने, तर त्यांनी कायमस्वरूपी करावं ही आमची शासनाला नम्र विनंती आहे। कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रातील अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा प्रकर्षानं समोर आलाय। त्यातून बोध घेत सरकारकडून पावलं उचलली जातील आणि परिचारिकांची पदं भरली जातील अशी अपेक्षा होती, पण त्यावर सुद्धा काहीच काम झालेलं नाही। आमच्या नर्सिंगचं संचालनालय नाही आहे, ते स्वतंत्र संचालनालय व्हावं अशी आमची एक अपेक्षा आहे आणि याच्यासाठी आम्ही बरेच वर्ष झाले आम्ही कागदपत्र देत आहोत, पण त्यांनी आम्हाला अजून कुठल्याही परिस्थितीत शासनाने याच्यावरती काही निर्णय दिलेले नाही आहेत आम्हाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे CPR हॉस्पिटलमध्ये सध्या खूप म्हणजे CPR हॉस्पिटलची प्रगती व्हायला लागली आहे आणि ह्याच्यामध्ये खूप मोठे डिपार्टमेंट पण नवीन होत आहेत आणि त्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारे म्हणजे कुठल्याही कॅटेगरीची नर्सिंगची पदोन्नती किंवा नर्सिंगची भरती झालेली नाही आहे। तर त्यामुळे आम्हाला नर्सिंग तसा कॅटेगरी आम्हाला इथे कमी पडती आहे CPR हॉस्पिटलला। त्यामुळे आम्ही जशी रुग्णाला ज्याप्रमाणे द्यायला पाहिजे ते तशी आम्हाला रुग्णसेवा देता येत नाही आहे आणि ही आमची खंत आहे। तर आम्ही ती रुग्णसेवा देण्यासाठी आम्हाला शासनाने आम्हाला प्रत्येक ह्याची पदोन्नती करून त्या पोस्टवरती नियुक्त करावं आणि नवीन रिक्त जागा भरल्या जाव्यात ही आमची अपेक्षा आहे। आम्ही कोविड काळामध्ये अहोरात्र सेवा दिली। आम्ही कोविड पॉझिटिव्ह, आमची मुलं पण कोविड पॉझिटिव्ह आली, तरीसुद्धा आम्ही त्यातून बाहेर पडूनसुद्धा 24 तास रुग्णसेवा दिलेल्या आहेत। आता कोविड उलटून 4 वर्ष झाली आहे तरी आम्हाला नर्सिंग भत्ता दिलेला नाही आहे। त्यामुळे आमची कळकळीची विनंती आहे की सरकारने आम्हाला ही कोविडचा अलाउन्स दिलेला गेला पाहिजे। रुग्णाला आजारातून बाहेर काढण्यासाठी ममत्व भाव ठेवून केलेली शुश्रूषा, डॉक्टरांचं कौशल्य आणि त्यांनी दिलेली औषधं याच्या इतकीच महत्त्वाची आहे।
त्यामुळं आधुनिक वैद्यकशास्त्रात परिचारिकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु सेवाभाव मनात ठेवून काम करणारा समाजातला हा महत्त्वाचा घटक दुर्लक्षित राहणं हे सुशिक्षित आणि संवेदनशील समाजाला भूषणावह नाही. परिचारिका सरकारी अनास्थेशी नेहमीच संघर्ष करतायत, पण समाजसुद्धा कोरोना काळात देवाचे एक रूप म्हणून सन्मान मिळालेल्या परिचारिकांकडं सन्मानानं बघत नाही, हे खेदजनक आहे. रुग्णसेवेचं व्रत घेऊन काम करणाऱ्या परिचारिकांना सरकार आणि समाजानं सन्मान देणं ही काळाची गरज आहे. आज परिचारिका दिनापुरतं परिचारिकांच्या योगदानाचं तोंड देखलं कौतुक सगळीकडेच झालं आणि होतंय, पण त्यांच्यासाठी कायमस्वरूपी सन्मानजनक व्यवस्था निर्माण होण्यामुळं खऱ्या अर्थानं परिचारिका दिन साजरा करण्याचं औचित्य राहील. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन केदार भोसलेसह प्रियांका निगवे.